गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर. तर PL सुरू आहे, कॉलेज तर नाही आहे. काही कामं आहेत ती करायची आहेत आणि हा दिवस मला व्लॉग करायचा होता. बरेच दिवस व्लॉग पडत नाही आहेत, त्यामुळं काहीतरी शूट करून अपलोड केलं पाहिजे, चॅनल ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. त्यासाठीच सध्या असा प्लॅन आहे की मफिनला आंघोळ घालायची आहे, त्यानंतर स्वतःचं आवरून शेताकडे जायचं आहे. काही पेंट्स तिथे लागणार आहे, ते पेंट्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर दुपारी आपल्याला जायचं आहे बेड बघण्यासाठी, आपल्या डॉर्मेंटरीसाठी. सो या, लेट्स कीप गोईंग थ्रू द डे. हॅलो. बरं, आता मफिनची आंघोळ झालेली आहे. तिला मफिनला आंघोळ घालून झाली आहे. आता मी आंघोळ करून निघेन आणि तिला आता आंघोळ घातल्यानंतर ती उन्हामध्ये उभी आहे. जस्ट म्हणजे बघा ती किती इरिटेट झालेली आहे. तिला आंघोळ घालून उन्हामध्ये बसवलेलं आहे, जेणेकरून ती व्यवस्थित सुकेल वगैरे, आणि त्यानंतर मग परत रेग्युलरप्रमाणे मोकळं सोडायचं. चला पुढच्या कामाला लागूयात. तर आता टाईम झाले 9:45, नाही ऑलमोस्ट 10 वाजले. किती 10 वाजले काय ग? हां 10 वाजले. 10 वाजलेत आणि येस आपलं सगळं आवरलं आहे. मफिनला आंघोळ घातली आहे, माझी आंघोळ झाली आहे आणि आता आपण निघतोय. मला वाटलेलं पेनचे डबे छोटे असतील, पण हे तर फार मोठे 2 डबे होते. शेवटी कसं बसं तरी गाडीवरून मॅनेज करत ह्यांना घेऊन शेतात गेलो. तर आता आलोय मी शेतामध्ये, कलर दिला आहे आणि मी एक गोष्ट जस्ट बघितली, तुम्ही पण बघा. मस्त वाटतंय ना, मस्त दिसतंय ना. ठीक आहे, एक काम झालेलं आहे. चला, आणि आम्ही आता विचार करतोय की पुढचे 5 दिवस रोज डेली व्लॉग्स येतील लॉंग फॉर्मॅटमध्ये, लाईक प्रॉपर यूट्यूबर सारखे. सो स्टे ट्यून्ड, डू सबस्क्राईब टू चॅनल अँड या, डू प्रेस द बेल आयकन टू गेट नोटिफाईड व्हेनेवर आय अपलोड. हा जो आहे हा डायनिंग एरिया आहे. इथले काम होत आलेत, तेच आत्ता बघत होतो, मॉनिटर केलं. आणि यानंतर आपल्याला जायचं आहे माधवनगरला. थोडंसं इथं जे वरती जे शेड वगैरे येईल त्यासाठी शीट्स आणायचे आहेत. हा जो एरिया आहे पूर्ण हा डॉर्मेंटरीचा आहे. अजून सध्या तरी घाण दिसतोय. एक 28च्या दुपारपर्यंत आपल्याला सगळं क्लिअर करून घ्यायचं आहे. आवाज जो येतोय बॅकग्राऊंडला, जो येतो बाजूला फायरिंग सुरू आहे, कारण गव्हर्नमेंटची फायरिंग साईट आहे बाजूला, तर त्याचा आवाज येतोय. चला. 1 hour later. तर आता आपण माझ्या खंडेराजुरीच्या जुन्या घराला आणि माझ्या मम्मीच्या क्लिनिकला आलो. आज मंगळवार असल्यामुळं मम्मीचं क्लिनिक बंद आहे, पण इथं एक मांजर आहे, त्याला खायला घालायचं होतं. तर ताजं दूध आलं आहे शेतातून, ते आपण त्याला घालूयात आणि इथून निघूयात. ये इकडं पिलू, ये. तर इथल्या मांजरीला खायला घालून झालं आहे आणि आता आपण इकडून निघूयात. तर आपल्याला मिरजेला जायचं आहे. जाता जाता भावाला शाळेमधून पिक करायचं. त्याच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स सुरू आहेत सध्या, आणि स्पोर्ट्स साधारणपणे 12 वाजता संपतात. तर आपण जाऊपर्यंत 12-12:30 वाजतील, 11:15 वाजले. येस, चलो फिर. तर आत्ता मी शाळेमध्ये आलेलो आहे आणि तिकडे स्पोर्ट्स सुरू आहेत, मुलांचा दंगा वगैरे सुरू आहे. 3 दिवस स्पोर्ट्स, फुल धिंगाणा. मला माझ्या शाळेचे लहानपणीचे दिवस आठवले आणि बघूयात आता स्पोर्ट्समध्ये काय सुरू आहेत. मी बी रोल्स दाखवण्याचा आणि एक शॉर्ट व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला बघूयात.
स्कूलमध्ये टीचरचे गेम्स चालू होते, मुलांचे सगळे गेम संपलेले आणि त्यानंतर टीचरचा थ्रोबॉलचा मॅच चाललेला. त्यामध्ये मी थोडा वेळ खेळलो आणि 7 पॉईंटसुद्धा स्कोर केले. मी आलेलो भावाला घ्यायला पण एंडेड अप प्लेईंग गेम्स विथ टीचर, कारण टीचरांचं थ्रोबॉलची गेम मॅच चाललेली, त्यांच्याबरोबर थोडं खेळलो. आता साईचा फोन आलेला की ती येते शाळेमध्ये, तिचं काहीतरी काम आहे, प्रिन्सिपल मॅमशी बोलायचं आहे. सो भावाला तरी तीच घेऊन जाईल, त्यामुळे मी निघतोय. जेव्हा चाललंय तुमचं दूध घेऊन जातो. तरी आपलं इथलं काम झालेलं आहे आणि आपण आता घरी जातोय. ओके. 2 hours later. सो PVC आणि ॲक्रेलिक शीट्स बघायला आलेलो. तर बघूया आता कसं कसं होतं, काय होतं आणि ठरवूयात. तर आत्ता टाईम झालं संध्याकाळची 5:45 वाजलेत आणि थोडं काम होतं बेडचं थोडं. हां बेडचं थोडं माप वगैरे, म्हणजे बंक बेड बनवायचे डॉर्मेटरीसाठी. तर ते माप वगैरे काढून मटेरियल वगैरे आणायचं होतं, त्यासाठी मी आलेलो आत्ता परत एकदा. कॉस्टिंग कसं जाते, काय जाते, बाहेर कसं पडते, आपण केलं तर कसं पडते. आणि मला सनसेट दिसतोय, फार सुंदर आहे. जस्ट आणि आता इथून आपल्याला जायचं आहे घरी जाऊन परत आपल्याला क्रोमामध्ये जायचं आहे. एक स्पीकर आणि माईक, म्हणजे कराओके सेट घ्यायचा आहे, ब्लूटूथ स्पीकर आणि माईक विथ माईक असलेला, आणि कराओके सेट घेऊन मग अजून पेटशॉपला जायचं आहे. त्यानंतर येताना काकांच्या शेतात गेलेलो, जिथे JCBचं काम चाललेलं. काका शेती नवीन बनवतात. त्यानंतर परत क्रोमामध्ये गेलो आणि फिलिप्सचा हा ब्लूटूथ स्पीकर विथ माईक घेतला, जो पार्टीसाठी यूज होईल. मफिनचं फूड संपलेलं, सो पेडिट्रिक फूड तिच्यासाठी घेऊन आलो. तर आत्ता 9:15 वाजलेत रात्रीचे. घरी यायला मला जवळपास 9:15 वाजलेले. आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. ब्लॉग करायची ताकद नव्हती, पण एंडिंग केलंच पाहिजे शूट. त्यानंतर मफिनला थोडं खायला घातलं आणि आता तिला फिरवायला घेऊन आलो आहे मी. आणि यानंतर गुड नाईट. तर हा होता आजचा पहिला ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि नवीन एक ब्लॉगसोबत आपण उद्या परत भेटू. चला, गुड नाईट. ए मफिन.